नमस्कार. आज आपण सर्वांचा आवडता विषय म्हणजेच 1 फेब्रुवारीला जो आपलं बजेट असतं त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मागील 2-4 दिवसापासून मार्केटमध्ये फास्ट मूवमेंट होत आहे. आज जर आपण बँक निफ्टी बघितली तुम्हाला समजून येईल 1 मिनिटाचा ग्राफ लावल्यानंतर. या ज्या बँक निफ्टीमध्ये कॅन्डल बनत होत्या चेक करा. आपण जर ही कॅन्डल बघितली लगभग 45,235 पासनं त्याचा हाय होता जवळपास 300 पर्यंत. जवळपास 75 पॉईंटच्या कॅन्डल बनत होत्या. जर विचार केला आपण तर 75 पॉईंटच्या कॅन्डल म्हणजे टॉप लॉस हिटिंग, फक्त टॉप लॉस हिटिंग. जर एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी ब्रेकआउट झाला म्हणून पुट बाय केलं असेल तर तिसऱ्याच मिनिटाला त्याचा टॉप लॉस उडवला गेला. लक्षात ठेवा. या चेक करा. आपण जर या ठिकाणापासून पकडलं 45,275 पासून ते 45,450 हा प्रवास फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये मार्केटने केलेला आहे. अशा टाइममध्ये तुम्ही काय टॉप लॉस लावणार आहेत किंवा कुणी काही टॉप लॉस लावू शकत नाही. ही जी वोलॅटिलिटी आलेली आहे लक्षात ठेवा, ही वोलॅटिलिटी फक्त आणि फक्त बजेटमुळे आलेली आहे. आपण जर बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टी काय करू शकते बजेटला जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसून येते की मार्केटनं करेक्शन दिलेलं आहे. चेक करा, तुम्ही डेला चेक करू शकता. जवळपास 48,600 पासून 44,400 पर्यंत मार्केटने करेक्शन दिलेले आणि हे करेक्शन पण सडन आलेले. ज्या दिवशी गॅप डाऊन झालं जवळपास 1,500 पॉईंटचं आणि त्यानंतरची ही कॅन्डल सडन फॉलची. आता बघा बजेटमध्ये किंवा बजेटच्या आधी जर आपण बघितलं मार्केटमध्ये तर लक्षात येते की बँक निफ्टीमध्ये डेला अशा पद्धतीचा एक ट्रेंड सुरू आहे. लक्षात ठेवा, या ट्रेंडमध्ये बँक निफ्टी काम करत आहे आणि ट्रेंडचा सपोर्ट जवळपास 43,700 पर्यंत आहे. बजेटच्या टायमाला म्हणजेच 1 फेब्रुवारीला अपसाईड जाईल, डाऊन साईड जाईल, बजेट काय येतं त्यानुसार आहे. परंतु आपण पाठीमागल्या काळातले काही रेफरन्स घेतले, गेल्या वर्षीचं जर बजेट आपण आठवलं तर मार्केटमध्ये काय झालं तर लक्षात ठेवा. आपण जर सकाळच्या सेशनमध्ये पाहिलं तर मार्केट हे अप गेलं. जवळपास बँक निफ्टीमध्ये 1,700 ते 1,800 पॉईंटची अपसाईड मुवमेंट होती. लक्षात ठेवा. आणि दुपारनंतर जे मार्केटनं करेक्शन केलं 1,700 पॉईंट गेले. त्यानंतर बँक निफ्टी जवळपास 400-500 पॉईंटचा फॉल दिलेला होता. त्यामुळं या बजेटलाही कुणीही वन वेमध्ये बसण्याचा प्रयत्न करू नका. आता प्रत्येक जणांची अपेक्षा असते, प्रत्येक जण काय म्हणतंय बघा. यामध्ये मी तुम्हाला टेक्निकली काही गोष्टी समजून सांगणार नाहीत, परंतु बॅक हिस्ट्री काय आहे ती पाहण्याचा प्रयत्न करा. कुणीतरी म्हटलेलं आहे की जेवढं बुल मार्केटमध्ये पैसा बनणार नाही तेवढा बिअर मार्केटमध्ये पैसा बनतो. का? तुम्ही चेक करा. आपण जर याच ठिकाणी जर बघितलं ना तर आपण असं पकडू की या पॉईंटपासून म्हणजेच बँक निफ्टी 29/11 पासून 29/11 11व्या मंथपासून तो हाय गेला 1 मंथमध्ये आणि जो हाय आहे त्या पॉईंटपासून बँक निफ्टी 16/1 ते 24 जवळपास 8 दिवसात पडली. त्यामुळं बिअर मार्केटमध्ये खूप फास्ट पैसा बनतो. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक जण एकच म्हणत आहे की लास्टचं बजेट आहे, शेवटचं बजेट आहे.
खूप साऱ्या चांगल्या गोष्टी येऊ शकतात, चांगल्या गोष्टी येऊ शकतात. तर लक्षात ठेवा, सर्वसामान्यासाठी आलेल्या चांगल्या गोष्टी ह्या प्रत्येकासाठी चांगल्या असतील असं नाही, त्या बँकासाठी चांगल्या असतील असं नाही. त्यामुळं कोणीही उद्या किंवा बजेटच्या दिवशी डायरेक्टली कॉल बाय केले, मोठ्या क्वांटिटीमध्ये कॉल बाय केले असं घेण्याचा प्रयत्न करू नका. बजेट कशा पद्धतीने येते, बँकमध्ये कुठल्या बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने हालचाल आहे, त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायची. दुसरी गोष्ट, उद्या बँकेची एक्सपायरी, तर बजेट दिवशी आपल्याला निफ्टीची एक्सपायरी मिळते. जर आपण निफ्टीमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला की निफ्टीमध्ये काय चालू आहे, आपण काय करू, निफ्टीला पाहण्यासाठी आपण डेचा चार्ट घेऊ. ओके, जर आपण डेचा चार्ट लावला तर आपल्याला एक अशा पद्धतीने वीक मध्ये डबल टॉप बनवताना मार्केट दिसते. चेक करा, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक, आणि त्यानंतर मार्केटने हा असा सपोर्ट घेऊन मार्केट टोटली या रेंजमध्ये होल्ड राहिलेले. जर आपण टॉपला फोकस केला तर एक बेरी सिंगलचा सिग्नल दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. चेक करा, हा जर सिग्नल आपण ॲज अ मार्केटमध्ये बघितला तर निगेटिव्ह म्हणून पाहिला जातो. लक्षात ठेवा, बजेट दिवशी मार्केटनं जर हे दोन लो ब्रेक केले ना, म्हणजे काय, एक तर 21,120 आणि मार्केट हे 5 ते 10 मिनिट होल्ड राहिलं ना, त्यानंतर तुम्हाला खूप मोठा फॉल बघायला मिळू शकतो, जो की फॉल इथपर्यंतचा सुद्धा असू शकतो, 20,200 किंवा 20,300 पर्यंत. आपण ही फॉलची गोष्ट बोलतो. आणि जर मार्केटनं अपसाईड मुवमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि 21,900 ब्रेक केलं, त्यानंतर तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 22 ते ऑल टाईम हाय 22,200. आणि जर ऑल टाईम हाय या बजेटमध्ये ब्रेक झाला, त्यानंतर सुद्धा 200-300 पॉईंटची सडन मुवमेंट आपल्याला बजेटमध्ये मिळू शकते. मी का सांगतोय लक्षात ठेवा, एक तर एक्सपायरी, आणि ती एक्सपायरी बजेट दिवशी आलेली. आपण जर नॉर्मली जर आज बी चेक करा, निफ्टीमध्ये आज 200 पॉईंटचं करेक्शन आहे लगभग. नॉर्मल दिवशी निफ्टी जर 100-200 पॉईंटची मुवमेंट करत असेल तर बजेट दिवशी तर विशेष नाही, ती कॉल साईड पण असो किंवा पुट साईड पण असो, एक 300-400 पॉईंटची मुवमेंट होऊ शकते. यासाठी आपल्याला एक लक्षात गोष्ट ठेवायच्यात, ॲज अ डेचा चार्ट लावून बॅक डेचे हाय लो मार्क करून घ्यायचे. जर आपण या ठिकाणी बघितलं, आपण ॲज अ ट्रेंड तो हा रेजिस्टन्स बनत आहे. आजही त्याच पॉईंटवरनं निफ्टी येऊन थांबलेली. 21,800 हाय मारून निफ्टी त्या ठिकाणी करेक्शन झाली. आणि आपण जर डेमध्ये हा चार्ट पाहिला तर आपल्याला असं दिसून येते की हा एक रेंज बाउंडिंगचा पॅटर्न म्हणतोय, जवळपास 26-12. ते चेक करा, मार्केट याच रेंजमध्ये स्टक झालेलं आहे. त्यामुळं गोष्ट एक लक्षात ठेवा, जेव्हाही निफ्टी या रेंजच्या आउट होईल, ही जी रेंज आहे या रेंजच्या बाहेर जाईल, सडन मुवमेंट भेटणार आणि चांगल्या पद्धतीचा मुवमेंट भेटणार. जर
हा ट्रेंड ब्रेक झाला तर लक्षात ठेवा अपसाईड आपल्याला 1 आणि 2 आणि डाऊन साईड आपल्याला 1 हा 2 3 आणि 4 अशा पद्धतीचे आपल्याला टार्गेट मिळू शकतात. तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकतात. निफ्टीमध्ये या पद्धतीने अप आणि डाऊन साईडला टार्गेट मिळू शकतात. लक्षात घ्या 1 तारखेला बजेट आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग आहे. तर पॉसिबिलिटी की या दोन्ही दिवशी मार्केटमध्ये मुवमेंट बनू शकतो. रिटेलरला पॅनिक करण्यासाठी 1 तारखेला फक्त अप डाऊन वोलाटाईल ठेवतील, 2 तारखेला मुवमेंट करतील. मुवमेंट कधीही करू आपल्याला या लेवल इम्पॉर्टंट आहे, या लेवलवरती काम करायचे. मार्केट ज्या पद्धतीने लेवल ब्रेकआउट करत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला त्या साईडला पोझिशन, समजा एक्झाम्पल आपण पुट साईडला समजू, पुट साईडला पोझिशन ब्रेक झाली किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाले तर त्या ठिकाणी टॉप लॉस लावून आपली आपण पोझिशन कॅरी करू शकतो किंवा प्रॉफिट बुक करून नवीन पोझिशनमध्ये एंट्री करू शकतो. लक्षात ठेवा बजेट दिवशी जर मार्केटमध्ये रिटेलरला पॅनिक करायचं असेल तर खूप हाय वोलाटाईल मार्केट असेल. जसं की आज बँक निफ्टी होती 75-100 पॉईंटच्या कॅन्डल आणि या टाईममध्ये तुमचे टॉप लॉस टिकणार नाहीत. म्हणून मार्केटमध्ये वर्क करताना कमीत कमी 2-2, 3-3 मिनिटाचे ब्रेकआउट मिळायला पाहिजे. जर समजा तुम्ही 15 मिनिटामध्ये वर्क करत असाल आणि ती पोझिशन किंवा तो सपोर्ट तुमचा 15 मिनिटामध्ये असेल तर कमीत कमी 5 मिनिटासाठी तरी तो सपोर्ट, तो रेजिस्टन्स ब्रेक झालेला पाहिजे. नाही तर तुम्हाला अचानक पटकवलं जाईल, अचानक अपसाईडला मुवमेंट केली जाईल आणि तुमचे टॉप लॉस ठेवलेच जाणार नाहीत. कारण की आपण कोणीही एवढे रिटेलर एवढा मोठा पैसा घेऊन मार्केटमध्ये येत नाही की जो 100 पॉईंट 150 पॉईंटची टॉप लॉस ठेवल. आणि जर आपण ती हिंमत केली बाय चान्स, मी म्हणतो आपले 10 लॉट होते ना, आपण ती हिंमत केली 15-20 हजाराला जागेवर फटका बसेल. म्हणून मार्केटमध्ये प्ले करत असताना या दिवशी केअरफुली प्ले करा. बघा खूप सारे लोक सांगताल, टेलिग्रामवाले सांगताल इकडंच जाईल तिकडंच जाईल. शेअर बाजारात कोणीही बादशाह नसतं. गेल्या वर्षी माझ्या देखताचे अनुभव आहेत, ज्यांचे 5-5, 10-10 लाख रुपये प्रॉफिट चालू होते त्यांना लास्टला 1-1, 1.5 लाखावर शांती बसावं लागलं. कारण की जो मार्केट पडलं होतं दुपारनंतर त्या मार्केटमध्ये माझ्या अंदाजेनुसार बँक निफ्टीचे पुट हे 10-10, 15-15 रुपयाचे पुट हे 700-700, 800 रुपये गेले. एवढं फास्ट मार्केट पडलं होतं. एका मिनिटामध्ये 100 आणि 150 पॉईंटच्या कॅन्डलनं मार्केट पडलं होतं. त्यामुळं मार्केटमध्ये कोणीही सांगू शकत नाही की मार्केट याच डायरेक्शनला जाईल त्याच डायरेक्शनला जाईल. त्यासाठी प्ले करताना विचारपूर्वक करा, क्वांटिटी घेताना विचारपूर्वक करा. नाहीतर हा टेलिग्रामवाला म्हणला आहे, तो व्हॉट्सअपवाला म्हणला आहे, या घ्या त्या घ्या, डायरेक्टली पैसा तुमचा जाणार आहे. मला बजेटबद्दल काय वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लॉजिकली, आणि जास्त डिटेल मी उद्याच्याला अजून व्हिडिओ बनवल आणि बजेट ॲज अ लॉजिकफुली काय वाटतंय आपण त्याबद्दल माहिती सांगू. चला, थँक्यू.